मित्रांनो 15 लाख रुपये परत न दिल्यानं आत्महत्या करण्यात आली. वधू पित्याच्या आत्महत्येचं गूढ अखेर उकललंय. शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 4 दिवसांवर मुलीचं लग्न असताना वधू पिता सर्जेराव भागाजी साळवे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 13 एप्रिलला वांगणी इथं उघडकीस आली होती. त्या आत्महत्येचं गूढ उकललंय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून. विजय, 15 लाख रुपये मित्रांनो परत न दिल्यानं या वधू पित्यानं आत्महत्या केल्याची आता गूढ अखेर उकललंय. काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर पाहायला गेलं 13 एप्रिल रोजी जे आहे ते सिल्लोड तालुक्यातील वांगी येथील एका शेतकऱ्याने जे आहे ते आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या मुलीचं लग्न जे आहे ते 18 तारखेला होणार होतं. मात्र मुलीच्या लग्नाचे जे पैसे आहेत ते त्यांनी त्याच्या मित्राला घर बांधण्यासाठी दिले होते. ज्यावेळी मुलीचं लग्न ठरेल त्यावेळी ते पैसे परत दे अशा आश्वासनावरती जे आहे ते पैसे दिले होते. मात्र मित्राने पैसे परत न दिल्यामुळे या व्यक्तीने जे आहे ते आत्महत्या केल्याचं आता समोर आलेलं आहे. पोलीस तपासामध्ये संपूर्ण प्रकार जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता माधव गोविंदराव राऊत याच्या विरोधात जे आहे ते आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. मात्र आता मुलीचं लग्न जे आहे ते 4 दिवसावरती येऊन टेपलं होतं. त्यानंतर पित्याने आत्महत्या केल्यामुळे संपूर्ण परिसर जो आहे तो हळहळ व्यक्त करण्यात आली होती. परंतु आता आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्ती विरोधात जे आहे आता गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. निश्चित. धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.